हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टॅटिक डेटा मेंबर्स आणि स्टॅटिक मेंबर फंक्शन्स म्हणजे काय बघणार आहोत. पण स्टॅटिक कीवर्ड हा पार्ट आपल्याला मागे झालेला आहे. ज्यावेळेला आपण कीवर्ड बघितले त्यावेळेला मी सांगितलेलं आहे की स्टॅटिकचा अर्थ काय. फक्त इन जनरल आता बघूया की स्टॅटिकमध्ये स्टॅटिक डेटा मेंबर कशा पद्धतीनं ॲक्सेस करता येतात C++मध्ये आणि स्टॅटिक मेंबर फंक्शन्स कशा पद्धतीनं ॲक्सेस करता येतात. फर्स्ट पार्ट आहे C++ स्टॅटिक डेटा मेंबर्स. आता स्टॅटिक डेटा मेंबर्सची डेफिनेशन काय? इट इज अ व्हेरिएबल. स्टॅटिक काय आहे आपला? स्टॅटिक डेटा मेंबर्स विच इज डिक्लेअर्ड विथ दी स्टॅटिक कीवर्ड. स्टॅटिक हा काय कीवर्ड आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज अ क्लास मेंबर. दस ओनली सिंगल कॉपी ऑफ ए व्हेरिएबल क्रिएट्स फॉर ऑल ऑब्जेक्ट्स. आता स्टॅटिकचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. एनी चेंजेस in the static data members through one member functions will reflect in all other objects member functions. म्हणजे काय? स्टॅटिकचा अर्थ काय? जर तुम्ही स्टॅटिक कीवर्ड वापरून जर डेटा मेंबर्स डिक्लेअर केलेले असतात तर काय होणार आहे? जर तुम्ही एका जरी व्हेरिएबल्स ओनली सिंगल कॉपी ऑफ व्हेरिएबल क्रिएट्स फॉर ऑल ऑब्जेक्ट्स, म्हणजे एकच कॉपी काय होणार आहे? प्रत्येक ऑब्जेक्टला जेवढे तुम्ही एका क्लासमध्ये ऑब्जेक्ट क्रिएट करू शकणार आहे त्या ऑब्जेक्टला सिंगल कॉपी क्रिएट होणार आहे त्या स्टॅटिक व्हेरिएबलची. परत नेक्स्ट काय? एनी चेंजेस इन स्टॅटिक डेटा मेंबर्स, म्हणजे जर तुम्ही स्टॅटिक डेटा मेंबर्स जे डिक्लेअर केलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काही चेंज करत असाल तर त्याचा इफेक्ट काय होणार आहे? प्रत्येक वन मोर फंक्शन्स विल बी रिफ्लेक्टेड टू ऑल अदर ऑब्जेक्ट्स मेंबर फंक्शन्स, म्हणजे जेवढे तुमचे मेंबर फंक्शन्स असतील त्या रिलेटेड त्याच्या प्रत्येकाला त्याचा काय होणार आहे? इफेक्ट होणार आहे ज्यावेळेला तुम्ही स्टॅटिक असलेले व्हेरिएबल्स किंवा डेटा मेंबर्स चेंज करत असाल तर. आता सेंटॅक्स बघा. स्टॅटिक हा काय झाला? कीवर्ड आहे. डेटा टाईप्स म्हणजे काय असणार आहे तुम्हाला? इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर्स जे आहेत ते. आणि नेक्स्ट आहे मेंबर नेम म्हणजे व्हेरिएबल नेम. आता इथं बघा डेटा टाईप्स, क्लास नेम, डिफायनिंग ए स्टॅटिक डेटा मेंबर्स. आता स्टॅटिकली तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर केलेला असेल तर ते कशा पद्धतीनं डिफाईन करायचे? इट शुड बी डिफाईन्ड आउटसाइड दी क्लास फॉलोविंग दी सेंटॅक्स, म्हणजे जर तुम्हाला ते आउटसाइड क्लास डिफाईन करायचे असतील तर कसे डिफाईन करायचे? डेटा टाईप्स, क्लास नेम, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, मेंबर नेम इक्वल्स टू व्हॅल्यू. म्हणजे काय? डेटा टाईप, क्लास नेम. आता क्लास नेम म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. डेटा टाईप म्हणजे माहिती आहे. स्कोप रिझोल्युशनचा वापर कशासाठी करतो हे सुद्धा झालेलं आहे. मेंबर नेम म्हणजे व्हेरिएबल नेम इक्वल्स टू व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू हा आपल्याला द्यायलाच पाहिजे. इफ यू आर कॉलिंग ए स्टॅटिक डेटा मेंबर्स विदिन ए मेंबर फंक्शन शुड बी डिक्लेअर्ड ॲज स्टॅटिक, म्हणजे जर तुम्हाला स्टॅटिक डेटा मेंबर्स वापरायचे असतील प्रोग्राममध्ये तर कुठं वापरू शकताय? मेंबर फंक्शनमध्ये वापरायचे असतील तर तुमचं मेंबर फंक्शनसुद्धा काय असणार आहे? स्टॅटिकली डिक्लेअर केलेलं असलं पाहिजेत. म्हणजे काय? स्टॅटिक कीवर्ड आपण फंक्शनलासुद्धा वापरला पाहिजे. त्याच वेळेला आपल्याला काय होणार आहे? ते स्टॅटिक डेटा मेंबर्स आपल्याला कॉल होऊ शकतात. ए स्टॅटिक मेंबर फंक्शन कॅन ॲक्सेस द स्टॅटिक डेटा मेंबर्स, म्हणजे स्टॅटिक मेंबर फंक्शन्स कुठले फंक्शन्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहेत आणि डेटा मेंबर्स म्हणजे काय पण तुम्हाला माहिती आहे. जर तुम्ही स्टॅटिक डेटा मेंबर्स जर तुम्हाला मेंबर फंक्शनला कॉल करायचे असतील तर ते फंक्शन आपल्याला काय करावं लागणार आहे? ॲज अ स्टॅटिक डिक्लेअर करावं लागणार. आता एक प्रोग्राम बघूया त्याच्यानुसार तुम्हाला कळेल. आता मी काय केलेलं आहे? क्लास डेमो नाव घेतलेलं आहे. क्लास काय केलेलं आहे? डेमो नावाचा क्लास डिक्लेअर केलेला आहे. प्रायव्हेटमध्ये स्टॅटिक हा काय झाला? कीवर्ड. इंट हा काय झाला? डेटा टाईप. आणि एक्स काय झाला? डेटा मेंबर म्हणजे व्हेरिएबल. त्याच्यानंतर काय झालेलं आहे बघा? स्टॅटिक काय झाला? कीवर्ड झाला. वर्ड काय झाला? डेटा टाईप. आणि फंक्शन हे काय झालं? मेंबर फंक्शन म्हणजे फंक्शन. आता मी काय केलेलं आहे? सीआउटमध्ये मी काय केलेलं आहे? एक्स प्रिंट केलेला आहे. त्याच्यानंतर डिफायनिंग. आता बघा आउटसाईड दी क्लास. आता मला एक्सची व्हॅल्यू स्टॅटिक केलेली आहे. स्टॅटिक म्हटल्यानंतर फंक्शन फिक्स ठेवायला लागणार आहे. त्याच्यामध्ये मी आउटसाईड क्लास काय करू शकतोय? ॲज अ व्हॅल्यू प्रिंट करू शकतोय. ॲज अ व्हॅल्यू डिफाईन करू शकतोय. डिफाईन करताना कसं करायचं आहे? डेटा टाईप, क्लास नेम, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, मेंबर आणि इक्वल्स टू व्हॅल्यूज. म्हणजे काय?
डेटा टाईप झाला इंटिजर, डेमो माझा क्लास नेम झाला, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, एक्स हा माझा व्हेरिएबल नेम आहे म्हणजे डेटा मेंबर आहे आणि 10 मी व्हॅल्यू असाइन केलेली. आता मी काय केलं, डेमो एक्स, एक्स काय झाला माझा क्लास डेमो आणि एक्स हा माझा काय झाला आहे व्हेरिएबल आहे. मी डायरेक्ट काय केलं एक्स डॉट फंक्शन, फंक्शनला मी काय केलेली आहे व्हॅल्यू असाइन केलेली आहे. मला व्हॅल्यू काय होणार आहे प्रिंट होणार आहे व्हॅल्यू ऑफ एक्स इक्वल्स टू 10. समजलं. स्टॅटिकचा अर्थ काय, स्टॅटिक जर तुम्हाला डेटा मेंबर्स करायचे असतील आणि जर ते मेंबर फंक्शनला कॉल करायचं असेल तर तुम्हाला मेंबर फंक्शनसुद्धा काय करायला लागणार आहे स्टॅटिकली डिक्लेअर करावं लागणार आहे. समजलं. स्टॅटिक कीवर्ड इन डिटेल आपण बघितलेला आहे. फक्त बेसिक बघूया की स्टॅटिक डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन्स कशा पद्धतीनं कॉल करता येतात. ॲक्सेसिंग स्टॅटिक डेटा मेंबर विदाऊट स्टॅटिक मेंबर फंक्शन म्हणजे काय, आता मी मगाशी काय सांगितलं, स्टॅटिक डेटा मेंबर तुम्हाला जर डिफाईन करायचे असतील किंवा कॉल करायचे असतील मेंबर फंक्शनमध्ये तर काय करायला पाहिजे स्टॅटिक मेंबर फंक्शन डिक्लेअर करायला पाहिजे. पण आता काय करायचं आहे विदाऊट स्टॅटिक मेंबर फंक्शन जर आपण डेटा मेंबर स्टॅटिक असलेले कॉल करत असेल तर आपल्याला काय करायचं आहे. A static data member can also be accessed through the class name without using the static member function as it is a class member. Here we need to scope resolution operator. बघूया आता जर आता इथं अर्थ काय झाला, इथं तुमचे डेटा मेंबर्स काय आहेत स्टॅटिक आहेत पण तुमचं फंक्शन स्टॅटिक नाही आहे. म्हणजे तुम्हाला डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन याच्यातला फरक समजायला पाहिजे. डेटा मेंबर म्हणजे व्हेरिएबल्स आणि मेंबर फंक्शन्स म्हणजे जे आपण फंक्शन्स डिक्लेअर करतोय ते. आता बघा क्लास एक्झाम्पल बघूया, सिंटॅक्स बघूया. क्लास नेम, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, स्टॅटिक डेटा मेंबर्स. आता एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करते कशा पद्धतीचे. आता बघा क्लास डेमोमध्ये मी काय केलेलं एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे स्टॅटिक इंट ABC. स्टॅटिक इंट ABCमध्ये आता मी काय केलं इथं फंक्शन काय मी स्टॅटिक डिक्लेअर केलेलं नाही आहे. काय केलेलं आहे मी डिफायनिंग केलेलं आहे इंट डेमो स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर ABC इक्वल्स टू 10. त्याच्यानंतर मेन मेथडमध्ये मी काय केलेलं आहे, आता मी काय केलं इथं मगाशी काय होतं मागाच्या प्रोग्राममध्ये माझं फंक्शनसुद्धा मी स्टॅटिकली डिक्लेअर करून घेतलेलं होतं पण माझं इथं मी फंक्शन घेतलेलंच नाही आहे. त्यामध्ये मी काय केलेलं आहे डायरेक्ट मेन मेथडमध्ये व्हॅल्यू ऑफ ABC डेमो स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर ABC क्लास नेम स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर व्हेरिएबल नेम म्हणजे मेंबर नेम. समजलं. जर तुमचा डेटा मेंबर्स स्टॅटिक असेल आणि तुमचं फंक्शन जर नसेल स्टॅटिक तर आपण काय करू शकतोय क्लास नेम स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर व्हेरिएबल वापरून आपण काय करू शकतोय स्टॅटिक डेटा मेंबर्स आपण डिफाईन किंवा कॉल करू शकतोय. समजलं. हे झालं आउटपुट व्हॅल्यू ऑफ ABC इक्वल्स टू 10. कसं झालं बघा डेमो स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर ABC. आता कुठे चेक करणार स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर ABC हा डेटा मेंबर्स चेक करणार. आता ABC इथं आला ABC ला आपण काय व्हॅल्यू असाइन केलेली आहे का ते चेक करणार. ABCमध्ये डिफाईन केलेलं आहे इंट डेमो स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर ABC इक्वल्स टू 10 म्हणजे काय झालं 10ची व्हॅल्यू त्याला प्रिंट होणार आहे. समजलं. ABCचा अर्थ काय आहे ABC इज अ क्लास मेंबर स्टॅटिक डेटा मेंबर्स. इट कॅन बी डायरेक्टली ॲक्सेस विथ द हेल्प ऑफ स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. जर तुम्हाला एखादं फंक्शन स्टॅटिकली किंवा फंक्शन डिक्लेअर करायचं नसेल तर आपण काय करू शकतो स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर वापरून आपण काय करू शकतो स्टॅटिक डेटा मेंबर्स कॉल करू शकतो. आता नोटमध्ये काय दिलेलं आहे बघा द कॉन्स्ट डेटा मेंबर ऑफ क्लास इज स्टॅटिक बाय डिफॉल्ट. म्हणजे जे कॉन्स्टंट डेटा मेंबर्स असतील ते बाय डिफॉल्ट का असतात स्टॅटिक असतात. आता स्टॅटिक मेंबर फंक्शन्स इन C++. तर स्टॅटिकचा अर्थ आपल्याला झाला आहे स्टॅटिक काय करते स्टॅटिकचा अर्थ काय आहे. Static data members can accessed through the member functions but the function should be static member function. म्हणजे स्टॅटिक डेटा मेंबर्स असतील तर फंक्शनसुद्धा आपलं काय पाहिजे स्टॅटिक डिक्लेअर केलेलं असलं पाहिजे. बघा इथं एक्झाम्पलमध्ये क्लास डेमोमध्ये मी स्टॅटिक एक्स आणि वाय व्हॅल्यू प्रिंट केलेली आहे डिक्लेअर केलेलं आहे. इंटिजर एक्स आणि इंटिजर वाय काय केलेलं आहेत डेटा टाईप म्हणजे स्टॅटिक कीवर्ड वापरलेला आहे. त्याच्यानंतर मी स्टॅटिक कीवर्ड वापरून एक काय केलेलं आहे मेंबर फंक्शन घेतलेलं आहे. मेंबर फंक्शनमध्ये मी काय केलेलं आहे एक्स आणि वाय
प्रिंट केलेलं आहे. आता एक्स आणि वाय प्रिंट केल्यानंतर मी काय केलेलं आहे, स्टॅटिक डेटा मेंबर्स इनिशलायझेशन म्हणजे व्हॅल्यू इनिशलाइज करून घेतलेली आहे. इंट डेमो माझा क्लास नेम झाला. स्कोप रिझॉल्युशन ऑपरेटर एक्स इक्वल्स टू 10 आणि वाय इक्वल्स टू 20. म्हणजे तुम्हाला स्कोप रिझॉल्युशन ऑपरेटरचा पूर्ण मिनिंग माहिती असलं पाहिजे की स्कोप रिझॉल्युशन ऑपरेटर काय काम करते आणि हे मागच्या लेक्चरमध्ये झालेलं आहे. स्कोप रिझॉल्युशन ऑपरेटर काय काम करते. आता मी काय केलेले आहेत, व्हॅल्यू इनिशलाइज करून घेतलेले आहेत. आता मेन मेथडमध्ये डेमोचा मी ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर मी काय केलेलं आहे, प्रिंटिंग थ्रू ऑब्जेक्ट नेम, त्याच्यानंतर एंडल, त्याच्यानंतर ऑब्जेक्टला काय केलेलं आहे मी, फंक्शन्स कॉल केलेले आहेत. बघा फंक्शन्स कॉल केल्यानंतर काय झालं, व्हॅल्यू ऑफ एक्स आणि वाय मी पहिल्यांदा प्रिंट करून घेतली आणि त्याच्यानंतर व्हॅल्यू ऑफ एक्स आणि वाय आणि व्हॅल्यू ऑफ एक्स आणि वाय ऑब्जेक्ट नेम थ्रू आणि क्लास नेम थ्रू. बघा ऑब्जेक्ट नेम थ्रू काय झालं, OB माझा झाला ऑब्जेक्ट आणि डॉट प्रिंट माझं काय झालं, मेंबर फंक्शन. ऑब्जेक्ट नेम थ्रू झाला व्हॅल्यू प्रिंट प्लस ऑब्जेक्ट नसताना सुद्धा आता क्लास थ्रू काय करू शकतोय मी सुद्धा, काय करू शकतोय, स्टॅटिक डेटा मेंबर्स कॉल करू शकते. डेमो स्कोप रिझॉल्युशन ऑपरेटर प्रिंट वापरून सुद्धा मी काय केलेले आहेत, डेटा मेंबर्स कॉल केलेले आहेत, प्रिंट केलेले आहेत. बघा प्रिंटिंग थ्रू ऑब्जेक्ट नेम आणि प्रिंटिंग थ्रू क्लास नेम 10 आणि 20 डिस्प्ले झालेली आहे. समजलं स्टॅटिकचा अर्थ काय. आता स्टॅटिक झालं. नेक्स्ट पॉईंट कुठला आहे, मेमरी अलोकेशन. आता मेमरी अलोकेशन आणि डिअलोकेशनसाठी आपण काय वापरतोय, मेमरी अलोकेशनसाठी न्यू कीवर्ड आणि न्यू ऑपरेटर आणि डिअलोकेशनसाठी डिलीट ऑपरेटर. न्यू म्हणजे काय आणि डिलीट म्हणजे काय हे पण झालेलं आहे. पण बघूयात. मेनी टाइम्स यू आर नॉट अवेअर इन ॲडव्हान्स how much memory you will need to store particular information. A defined variable and the size of required memory can be determined at runtime. म्हणजे आपल्याला प्रत्येक प्रोग्राममध्ये आपल्याला माहीत नसतं की किती मेमरी आपल्याला स्पेस लागणार आहे, आपण किती देऊ शकतोय, आपण म्हणजे देऊन ठेवतोय पण त्याचा काय उपयोग आहे हे पण आपल्याला माहीत नसतं. किती मेमरी किती फ्री आहे, किती वेस्ट चालली आहे आपण डिक्लेअर केलेली. याच्यामुळे काय होतं की मेमरी रिक्वायर्ड होऊ शकते, म्हणजे मेमरी स्पेस अलोकेट होतो आहे, पण तो आपल्याला काय करायचं आहे, डिअलोकेटसुद्धा करायला लागतो आहे. कारण काही काम नसताना आपण उगाच स्पेस अलोकेट करून ठेवला तर काय होणार आहे, पुढे प्रॉब्लेम येणार आहे आपला जे आपल्या सिस्टम असेल ती स्लो होणार आहे. त्यामुळे आपण काय करायचं आहे, आपणच काळजी घ्यायचं आहे की ज्या वेळेला आपल्याला प्रोग्रामचं काम झालेलं असेल, ज्या वेळेला एखाद्याचं वर्किंग झालेलं असेल तरी आपण फ्री करून घ्यायचं आहे. म्हणून काय होणार आहे, न्यू आणि डिलीट ऑपरेटर काय होणार आहे, मेमरी अलोकेशनसाठी आपण न्यू ऑपरेटर वापरायचं आहे आणि मेमरी डिअलोकेशनसाठी आपण डिलीट ऑपरेटर वापरायचं आहे. यू कॅन अलोकेट मेमरी ॲट रन टाईम विदिन ए हीप मेमरी फॉर द व्हेरिएबल ऑफ ए गिवन टाईप using a special operator in C++ returns the address of space allocated. This operator is called as new operator. म्हणजे हीप एरियामध्ये आपल्याला ज्या वेळेला वर्किंग करायचं असतं, रन करायचं असतं त्यावेळेला आपण न्यू ऑपरेटर वापरायचं आहे. आणि मेमरी डायनामिकली अलोकेटेड मेमरी एनी मोर यू कॅन यूज डिलीट ऑपरेटर. म्हणजे यू आर नॉट इन नीड टू डायनामिकली अलोकेटेड मेमरी एनीमोर. म्हणजे ज्यावेळेला आपल्याला डायनॅमिकली त्या मेमरीचा उपयोग होणार नाही त्यावेळेला आपण काय करू शकतो आहे, डिलीट ऑपरेटर वापरून मेमरी डिअलोकेट करू शकतो आहे. आता मेमरी अलोकेशनसाठी फॉर ऑब्जेक्ट म्हणजे ज्या वेळेला ऑब्जेक्ट क्रिएट होते त्याच वेळेला आपल्याला काय होते, मेमरी अलोकेट होते. हे पण आपल्याला माहिती आहे. ऑब्जेक्ट्स आर नॉट डिफरंट फ्रॉम सिम्पल डेटा टाईप्स. फॉर एक्झाम्पल बघूया. आता बघा न्यू ऑपरेटर आणि डिलीट ऑपरेटरचा तुम्हाला अर्थ माहिती आहे. एक एक्झाम्पलमध्ये इन डिटेल बघूया. काय केलेलं आहे, मी क्लास बॉक्स घेतलेला आहे. बॉक्समध्ये मी काय केलेलं आहे, आता कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर ही कन्सेप्ट आपल्याला पुढं बघायची आहे. पण बाय डिफॉल्ट थोडं लक्षात घ्या की कन्स्ट्रक्टर म्हणजे काय आणि डिस्ट्रक्टर म्हणजे काय. कन्स्ट्रक्टर जरी तुम्ही तर डिक्लेअर केला नसेल तर कंपायलर काय करते, बाय डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल करते. म्हणजे फर्स्ट लाईन जी मेन मेथडमध्ये असेल ती काय होणार आहे, कंपायलर काय करते, कन्स्ट्रक्टर कॉल करते. आता माझा काय झालेला आहे, बॉक्स मी फक्त 2 ब्रॅकेट दिलेले आहेत म्हणजे हा माझा काय झाला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. आणि पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर अजून एक पार्ट आहे, हे आपण इन डिटेल बघूया. फक्त लक्षात घ्या की न्यू आणि डिलीट कशा पद्धतीनं वर्किंग होते. मी काय केलेलं आहे,
बॉक्स म्हणजे क्लासच, माझे क्लास नेम सेम नेम माझं क्लास नेम म्हणजेच काय कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर इज कॉल्ड. नेक्स्ट हा काय झाला टिल्ड ऑपरेटर. टिल्ड म्हणजे काय, टिल्डचा सिम्बॉल म्हणजे काय डिस्ट्रक्टर. लक्षात ठेवायचं, टिल्ड असेल म्हणजे हा सिम्बॉल असेल या पद्धतीचा तर काय झाला हा डिस्ट्रक्टर आहे. म्हणजे मेमरी डिअलोकेशनसाठी आपण काय वापरतोय डिस्ट्रक्टर. आणि डिस्ट्रक्टर वापरण्यासाठी आपण काय करायचं आहे टिल्ड ऑपरेटर वापरायचं आहे, टिल्ड सिम्बॉल वापरायचं आहे. आता मी काय केलं आहे मेमरी अलोकेशन मेमरी डिअलोकेशन केलेलं आहे. आता मेमरी अलोकेशन्स करताना मी काय केलेलं आहे न्यू ऑपरेटर वापरायचं आहे मला. बॉक्स पॉइंटर, पॉइंटरचा अर्थ काय ॲड्रेस ऑफ अनदर मेमरी लोकेशन्स. बॉक्स पॉइंटर माय बॉक्स ॲरे, माय बॉक्स ॲरे माझं काय झालं ऑब्जेक्ट नेम इक्वल्स टू न्यू बॉक्स 4. म्हणजे काय झालं 4 टाइम्स मला काय झालं आहे माय बॉक्स ॲरेमध्ये 4 टाइम्स मला काय पाहिजे आहे मेसेज पाहिजे आहे. त्याच्यानंतर मी लगेच काय केलेलं आहे डिलीटमध्ये डिलीट ॲरे घेतलेला आहे मी. सिंगल ओपनिंग आणि क्लोजिंग स्क्वेअर ब्रॅकेट घेतलेले आहेत. माय बॉक्स ॲरे माझा ऑब्जेक्ट आहे म्हणजे काय झालं डिलीट ॲरे. आता प्रिंट झाल्यानंतर बघा काय होणार आहे. आता काय झालं कन्स्ट्रक्टरमध्ये काय झालं कन्स्ट्रक्टर इज कॉल्ड, कन्स्ट्रक्टर इज कॉल्ड, कन्स्ट्रक्टर इज कॉल्ड आणि कन्स्ट्रक्टर इज कॉल्ड 4 टाइम्स प्रिंट झालेला आहे. कशामुळे कारण काय केलेलं आहे मी न्यू ऑपरेटरमध्ये मी त्याला सांगितलेलं आहे की ॲरे ऑब्जेक्ट क्रिएट होताना की मला 4 वेळा 4 हे मेमरी स्पेस पाहिजे आहे मला हा मेसेज प्रिंट करायला. त्याच्यानंतर मी डिलीट ऑपरेटर वापरलेला आहे. डिलीट ऑपरेटरमुळे काय झालं मी ज्या वेळेला माझं वर्किंग कंपायलेशन कंप्लीट झालं लगेच डिस्ट्रक्टर कॉल झाला. डिस्ट्रक्टर कॉल झाला म्हणजे काय झालं हा मेमरी स्पेस काय झाला म्हणजे फ्री झाला. म्हणजे काय झालं कन्स्ट्रक्टर कॉल झालं आपलं प्रोग्राम वर्किंग पूर्ण झालं. प्रोग्राम वर्किंग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला लगेच काय झालं आपला प्रोग्राममधला स्पेस जेवढा होता तो काय झाला फ्री झाला. म्हणजे आपण तो काय करू शकतो एखाद्या दुसऱ्या प्रोग्रामसाठी वापरू शकतोय किंवा एखाद्या दुसऱ्यांदा प्रत्येक वेळेला आपण कंपाईल करताना काय करू शकतोय तो स्पेस वापरू शकतोय. समजलं कशाचा न्यू आणि डिलीट ऑपरेटर मेमरी अलोकेशन आणि डी अलोकेशन म्हणजे काय. आता नेक्स्ट काय आहे स्कोप ऑफ व्हेरिएबल्स इन C++. स्कोप ऑफ व्हेरिएबल्स म्हणजे काय माहिती आहे स्ट्रक्चर ऑफ C++मध्ये मी सांगितलेलं आहे. स्कोप ऑफ व्हेरिएबल म्हणजे काय लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल व्हेरिएबल. आता लोकल व्हेरिएबल कुठे डिक्लेअर करते आर डिफाइंड आउटसाइड दी ऑल दी फंक्शन्स जनरली इन टॉप ऑफ दी प्रोग्राम. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला सुरुवात प्रोग्रामची करतोय त्यावेळेला म्हणजे कुठल्याही फंक्शनमध्ये नाही किंवा प्रोग्राम म्हणजे ह्याच्यामध्ये टॉप ऑफ दी प्रोग्राम म्हणजे कोणत्याही फंक्शनमध्ये नसेल आणि प्रोग्रामच्या टॉप मला असेल तर आपण काय म्हणू शकतोय त्याला ग्लोबल व्हेरिएबल्स म्हणतोय. लोकल म्हणजे काय ए लोकल व्हेरिएबल इज डिक्लेअर्ड विदिन एनी बॉडी ऑफ ए फंक्शन ऑर ए ब्लॉक. म्हणजे एखाद्या फंक्शनमध्ये किंवा एखाद्या फंक्शनमध्ये जर असेल तर आपण त्याला काय म्हणू शकतोय लोकल व्हेरिएबल. आता एक एक्झाम्पल बघूया ग्लोबल म्हणजे काय आणि लोकल म्हणजे काय. आता बघा इंट ए हा माझा काय झाला टॉप ऑफ दी प्रोग्राम म्हणजे प्रोग्रामच्या सुरुवातीलाच मी व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे. याच्यामध्ये कुठली फंक्शनमध्ये मी दिलेलं आहे काय नाही म्हणून काय झाला माझा ग्लोबल व्हेरिएबल. नेक्स्ट काय आहेत इंटिजर व्हॉइड मेनमध्ये मी इंटिजर बी डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे एखाद्या फंक्शनमध्ये असेल तर तो लोकल आणि एखाद्या टॉप ऑफ दी प्रोग्राम असेल किंवा कोणत्याही फंक्शनमध्ये नसेल तर त्याला आपण म्हणायचं आहे ग्लोबल व्हेरिएबल. समजलं लोकलचा अर्थ आणि ग्लोबलचा अर्थ. मी काय केलेलं आहे इंट एला 10 आणि बीला 20 व्हॅल्यू असाइन करून घेतलेल्या आहे त्या व्हॅल्यू प्रिंट केलेल्या आहेत. पण प्रिंट करताना काय असर होणार आहे का त्याचा नाही कारण लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल व्हेरिएबल आपण कुठेही प्रिंट करू शकतो. समजलं काय काय बघितलं आपण स्टॅटिक डेटा मेंबर स्टॅटिक मेंबर फंक्शन्स म्हणजे काय बघितलं. त्याच्यानंतर मेमरी अलोकेशन्स बघितला. मेमरी अलोकेशन्समध्ये न्यू ऑपरेटर वापरतोय आणि डिअलोकेशनसाठी डिलीट ऑपरेटर वापरतोय. नेक्स्ट काय आहे न्यू स्कोप ऑफ व्हेरिएबल्स. स्कोप ऑफ व्हेरिएबल्स म्हणजे व्हेरिएबल कुठल्या प्रकारे आपण डिक्लेअर करू शकतोय ॲज अ ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतोय किंवा ॲज अ लोकल व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतोय. हा मी इन जनरल बेसिक का घेतलेला आहे कारण हे पॉईंट इन डिटेल अगोदर झालेले आहेत. स्कोप ऑफ व्हेरिएबल्स आपण बघितलेले आहेत स्ट्रक्चर ऑफ C++ प्रोग्राममध्ये लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल व्हेरिएबल म्हणजे काय. परत न्यू आणि डिलीट ऑपरेटरसुद्धा आपण बघितलेला आहे. परत काय स्टॅटिक कीवर्डमध्ये स्टॅटिक डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शनसुद्धा बघितलेले आहेत. समजलं डेटा आजच्या लेक्चरमध्ये काय झालेलं आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूयात फ्रेंड फंक्शन म्हणजे काय. ओके नाऊ वी आर स्टॉप हिअर.
थँक्यू.